नमस्कार, मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते। तर सर्वात प्रथम तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। तर हा व्हिडिओ कालचा आहे आणि आत्ता वाजलेत पहाटेचे 5:30। तर मी 4:30 वाजताच उठले होते। माझं आवरून म्हणजे आंघोळ वगैरे बाहेरचं झाडून आंघोळ सगळं आवरून वगैरे 5:30 वाजलेत आता। तर छान असे म्हणजे दिवाबत्ती वगैरे करून घेते मी आता आणि रांगोळी वगैरे पण काढून घ्यायचे मला सगळीकडे। तर सण असला की मी सगळीकडे रांगोळी काढते। खरंच खूप छान असं प्रसन्न वाटतं त्यामुळे। तर इथं मी तुळशीला दिवा उदबत्ती लावून घेते आणि बाहेर पण तुळस आहे, पण पावसामुळे तिथं काही दिवा वगैरे राहत नाही, त्यामुळे इथं पण मी एक छोटी तुळस ठेवली आणि अशी बाहेर दाराच्या बाहेर लगेच अशी तुळस छोटीशी दिवा वगैरे बघायला छान वाटतं, त्यामुळेच मी ती तुळस ठेवली आहे आणि त्यात छोटंसं मनी प्लांट पण आहे। तर इथं मी सगळीकडे आता रांगोळी वगैरे काढून घेते आणि सकाळ सकाळ खरंच खूप छान अशा पॉझिटिव्ह वाईब्स असतात सकाळच्या आणि खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटतं पहाटे उठल्यावर। आणि आपला जर सण वगैरे काही असेल तर पहाटे जर उठलं तर खूप म्हणजे खूप फायद्याचं ठरतं। आणि बघा इथं किती सुंदर अशी रांगोळी दिसते, छोटेच काढले पण छान काढले। आणि हां, मी म्हणत होते की सकाळच्या वाईब्स खरंच खूप छान असतात, सकाळ सकाळ खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटतं। त्यामुळे मग सणसुद्धा असला की आपण खरंच पहाटे उठलं पाहिजे। आपली बऱ्यापैकी खूप म्हणजे फास्ट कामे आवरतात। आपल्या सण असला की आपली देवपूजा असते, रांगोळी असते, पुरणाचा स्वयंपाक असतो। आज तर परड्या वगैरे पण भरायच्या असतात। आमच्या इकडे आज घट हलवतात, म्हणजे आमच्या इकडे तर असंच म्हणतात की घट हलवायचा, तर ते पण असतं। म्हणजे सगळंच मी या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर केले, तर नक्की व्हिडिओ स्किप न करता बघा। तर आज देवं जी पानावर मांडलेली असतात तर ती पानावरून देवं काढतात, देवपूजा करतात। तर मी फक्त दह्या दुधाने अभिषेक केला ना की देवं आज नाही उजळवले, त्या दिवशीच देवं उजळून वगैरे मी मांडली होती, त्यामुळे आज काही मी ते केलं नाही। तर मी फक्त दह्या दुधाने छान देवांचा अभिषेक वगैरे करून घेतला आणि नंतरनं मग परत पानावर देवं मांडली आणि संध्याकाळी मग नंतरनं देवं पानावर झोपवली आणि त्यावर एक कापड वगैरे टाकून दिलं। तर आज घट पण हलवायचे, तर चला भरपूर मोठी अशी कामाची लिस्ट आहे। तर मी सगळे देव वगैरे काढून घेतले, सगळं झटकून फटकून घेतलं तिथलं आणि दही दूध घेतलं होतं एका फुलपत्रात। तर एक मोठं ताट घेतलं होतं आणि त्यातच देव मांडून घेतले होते आणि सगळ्या देवांना अभिषेक घालते। तर आता कोणी म्हणजे कमेंट करेल की सगळ्या देवांना एकत्र आंघोळ घालत नाही, तर आमचे गुरु सांगतात की आपण जी छोटी देवपूजा करतो तर त्यात सगळ्या देवांना एकत्र आंघोळ घातलेली चालते। आणि खरंच आपल्या या धावपळीच्या जगात आपण इतकं म्हणजे करतोय तेच मला खरंच खूप छान वाटतं। म्हणजे हे असं वाटतं की हां ठीक आहे आपण करतोय, तरी काही आता जनरेशन गॅप म्हणजे जनरेशन बदलते, तर काहींना नाही आवडत देवपूजा वगैरे करायला, पण आपण बदलत्या पिढीमध्ये सुद्धा म्हणजे बदलत्या युगामध्ये सुद्धा आपण हे सगळं करतोय, त्याचं मला कौतुक आहे असं म्हणेल मी। म्हणजे आपल्या परीने आपल्याला जसं जमेल, आपल्या संसारातनं जसा वेळ भेटेल तसं आपण करतोय। तर इथं माझी छान अशी देवपूजा पण झाली आता। आणि रांगोळी काढायच्या आधीच मी डाळ वगैरे घातली होती पुरणासाठी, कणिक भिजवून ठेवली होती आणि चहा वगैरे पण माझा घेऊन झाला होता। नंतरनं मग मी देवपूजा केली आणि एवढं सगळं करून खरंच तहान लागली होती, तर म्हटलं चला पाणी पिऊन घेऊ आणि नंतरनं मग आता पुढच्या कामाला लागूया। तर म्हणजे डाळ शिजली पण होती माझी, कणिक भिजवून ठेवली होती मी, ती पण झालं माझं। आणि आता म्हटलं की स्वयंपाकाला पटकन असा स्वयंपाक करून घेऊया, नंतरनं मग परड्या वगैरे भरायच्या असतात। आणि आमचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे, त्यामुळे खूप म्हणजे खूप असे हत्यारे म्हणजे जी काही मशनी वगैरे असतात ते पुजायचे असतात, त्याला पण खूप वेळ जातो, तर ते पण करायचं आहे। तर इथं मी चेक करते की डाळ शिजली का, तर खूप छान डाळ शिजली होती। तर म्हटलं की आधी पुरणाला म्हणजे चटका देऊन घेऊया। आमच्या इकडे असंच म्हणतात की पुरणाला चटका द्यायचा म्हणजे पुरण परतून घ्यायचं। तर तुमच्या इकडे काय म्हणतात तर ते पण मला नक्की सांगा। आणि इथं मी ही जी डाळ आहे तर ती पुरणाच्या चाळणीत ओतून घेते, म्हणजे जे काही पाणी राहिलं असेल तर त्याची मी आमटी बनवेल।
आणि थोडीशी डाळ आमटीत पण टाकेल आणि नंतर मग पोळ्यांसाठी पुरण वगैरे बनवून घेईल. चला तर मग आता सगळा स्वयंपाक करून घेते आणि नंतरच मग तुम्हाला भेटते. सगळा जर व्हिडिओ काढत बसले असते तर खूप मोठा व्हिडिओ झाला असता. तर म्हणजे खूप मोठा पण व्हिडिओ काही असं पाहावं असं वाटत नाही. त्यामुळे म्हटलं की आपली आमच्याकडे कशी पद्धत आहे किंवा मी कशी करते दसरा सेलिब्रेशन वगैरे, तर ते सगळं या व्हिडिओमध्ये दाखवावं तुम्हाला. बाकीची पण आधी तयारी करायची आहे, पण स्वयंपाक जर आपला पटकन सणासुदीचा उरकला तर बाकीची पटकन आपल्याला म्हणजे बाकीची कामं करायला किंवा डेकोरेशन रांगोळी हे करायला वेळ भेटतो. रांगोळी तर माझी काढून झाली आहे, पण पूजा जी मांडते मी तर तिथे पण मी थोडंसं काहीतरी डेकोरेशन करत असते. आणि आता आराध्या थोडीशी मोठी झाली आहे तर ती मला थोडी हेल्प करते. म्हणजे तिच्या मूडवर डिपेंड आहे की ती मला हेल्प करेल की नाही, पण सणासुदीचं करते ती. तर मी इथं विलायची आणि जी बडीशोप असते तर ती अशी पुरणाला जर ताजी अशी पोळपाटावर साखर थोडी ठेवून विलायची ठेवून जर वाटून टाकली तर पुरणाला खरंच वेगळीच टेस्ट येते. आणि त्यात मी थोडीशी हळद, थोडंसं चिमूटभर मीठ असं पण टाकत असते. तर पुरणात म्हणजे आधी मी मीठ टाकत नव्हते, पण जेव्हापासून माहिती झाले ना की खूप टेस्ट छान येते तर तेव्हापासून मी टाकते. तर मी पुरणात थोडंसं मीठ टाकलं, हळद टाकली आणि सुंठ, बडीशोप, विलायचीची पूड टाकली. तर विलायची आणि साखर, बडीशोप मी वाटून घेतली होती आणि सुंठ आधीच वाटलेलं होतं माझ्याकडे, तर ते सगळं टाकून घेतलं आणि छान असं परतून घेते. म्हणजे बारीक गॅसवर जर असं हे परतलं तर पुरण छान असं परतलं जातं. काही ठिकाणी आधी डाळ वाटून घेतात आणि मग त्यात गूळ मिक्स करतात, पण आमच्या इकडे तसं नाही करत. आधी फक्त डाळ शिजवून घेतात आणि नंतरनं मग त्यात गूळ टाकून परत ती डाळ शिजवून घेतात आणि मग ते पुरण वाटलं जातं. तर प्रत्येकाच्याकडे पद्धत वेगवेगळी असते, पण असं पण पुरण केलं की पुरणपोळी खूप छान होते. तर एकीकडे माझं पुरण परतते आणि एकीकडे मी आमटीची पण तयारी करून घेते. पटपट असं म्हणजे सणाचा असा स्पीड धरावा लागतो खूप. त्यामुळे म्हटलं की एकीकडे आपली एक कामं होत आहेत तोपर्यंत दुसरं पण आपण काम करून घेऊया. सणासुदीचं काय, आपण रोजची पण कामं इतकी फास्ट करावी लागतात आपल्याला की मुलांचे डबे असतात, मुलांचं काही आवरून द्यायचं असतं. त्यामुळे तर म्हणजे एक काम केलं आहे आपण आणि ते होऊच तर आपण काहीतरी टाईमपास केला आहे असं करू शकत नाही आपण. म्हणजे रोजच्या डेली रुटीनमध्ये सुद्धा एक काम होतं आहे तर तोपर्यंत आपण आपल्या लेडीजचं असं असतं की हा चला हे होतं आहे ना तर दुसरं काहीतरी आपण पटकन करून घेऊया. खाली एक मी छोटंसं टोपलं ठेवलं आहे आणि त्यातच पाचोळ्या वगैरे टाकून घेते. म्हणजे खूप राडा पसारा व्हायला नको. तर म्हणजे पसारा न होता जर कामं केली तर ती पसारा आवरायला पण आपल्याला पटकन म्हणजे वेळ कमी लागतो. त्यामुळे तर एकीकडे मी आमटीची पण तयारी करते आणि आमटीसोबतच म्हटलं की जे भजी बनवायचे तर त्यासाठी पण कांदा वगैरे कट करून एकदाच, म्हणजे कटिंगचं काम मी असं नेहमी एकदाच करून घेते, तर ते पण करून घेऊया. तर असं सगळी माझी गडबड गोंधळ चालू होती आणि सगळ्याच ताईंचं असंच असेल की खूप अशी सणासुदीचं गडबड गोंधळ चालू असतो, पण लवकर उठलं की खरंच खूप फायदा होतो त्याचा. आणि इथं माझा ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक झाला आहे. तर मी म्हटलं की म्हणजे सगळा स्वयंपाक झाला आहे, पण पोळ्या लाटायच्या राहिलेल्या आहेत. म्हटलं सकाळी खूप 7:45 वाजता तर माझं हे सगळं झालं होतं आणि इतक्या लवकर मग मी सगळ्या पोळ्या लाटून ठेवल्या असतात तर मग ते खायला तेवढी मजा नसती आली. एवढा 9 दिवसाचा उपवास आणि थंड पोळी खायची. तर त्यामुळे म्हटलं की नाही, आपण मस्त गरम गरम पोळ्या करूया आणि मगच जेवण वगैरे करू. तर काही ठिकाणी कालच पुरणाचा नैवेद्य वगैरे करून घट वगैरे उठवले गेले, पण आमच्या इकडे म्हणजे मी तरी नेहमी दसऱ्या दिवशीच घट हलवते. तर एका ताईंची कमेंट आली होती, मला आठवलं म्हणून सांगते, की तुझा आवाज खूप छान आहे, तू खूप छान बोलते. तर अशा जर कमेंट म्हणजे ऐकून खरंच खूप भारी वाटतं आणि एक असं म्हणजे की एक पोचपावती भेटते की हां चला आपण काहीतरी करतो ते लोकांना आवडते. आणि माझ्या एवढ्यात आहे ना शॉर्ट व्हिडिओला इतके म्हणजे छान व्ह्यूज आलेत ना, ते बघून पण खूप भारी वाटतं की चला की काहीतरी आपल्या व्हिडिओमधून लोक घेत आहेत, लोकांना आवडतं आहे, खूप सारे लाईक्स येत आहेत, खूप सारे व्ह्यूज येत आहेत. तर त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि त्या ताईंना पण थँक्यू की त्यांना माझा आवाज आवडला, मी आवडले. तर असं आपण जेव्हा समोरच्याकडनं ॲप्रिशिएशन भेटतं ना तेव्हा खूप भारी वाटतं. तर असं गृहिणींना कधीच म्हणजे माझ्या मते तरी खूप कमी असं ॲप्रिशिएशन भेटत असेल की हां बाबा तू करते एवढं सगळं वगैरे. म्हणजे काही ठिकाणी भेटतं, काही नाही ठिकाणी भेटत नाही. तर आमच्या इथं तर यांचं खूप असतं की अरे हां तू करते सगळं, तू
हँडल करते सगळं असं. चला, तर भात खूप गरम होता त्यामुळे मग चमच्यानेच नैवेद्यात भरून वगैरे घेतला. आणि असं झालं की मी नैवेद्य वगैरे तर भरून ठेवले आणि मी परड्या वगैरे आणायला गेले, पण ज्यांच्याकडे परड्या होत्या त्यांचंच नैवेद्य झालेलं नव्हता. त्यामुळं त्या म्हटल्या की थोड्या वेळाने येऊन घेऊन जातो परड्या. त्यामुळं मग म्हटलं ठीक आहे चला, दुसरी माझी पूजा वगैरे मांडायची होती तर ती पण मी मांडून वगैरे घेईन. मग ते काम मी तोपर्यंत करून घेतलं. क्लिनिंगची कामं, कपडे भांडे सगळं आवरून घेतलं. तरीही माझं 11 वाजेपर्यंत सगळं झालं होतं. नैवेद्य वगैरे भरून ठेवला आणि इकडे मग म्हटलं की हे सगळं म्हणजे मशनी वगैरे आहेत तर ते आणि धुवून ठेवल्या होत्या आणि मांडून पण ठेवल्या होत्या थोड्याफार. फक्त मी म्हणजे पूजा वगैरे करायची राहिली होती, यांना कुठेतरी जायचं होतं त्यामुळे मग यांनी सगळं धुवून मांडून ठेवलं. मी गाडीची पूजा वगैरे करून घेतली. नंतर मग म्हटलं की चला आता सगळ्या वह्या पुस्तकांची, हे माझं स्टँड आहे आणि स्टँडची वगैरे छान पूजा वगैरे करून घेऊ. तर ही सरस्वती वगैरे मी काढून घेतली. आणि नंतर मग सगळ्या जे आमच्या इकडे म्हणजे जे काय कन्स्ट्रक्शनचं जे आमचं साहित्य आहे त्या सगळ्यांची पूजा आम्ही दसऱ्याला आणि लक्ष्मीपूजन असताना तर तेव्हा पण आम्ही पाडव्याला हे सगळं म्हणजे धुवून त्याची पूजा वगैरे करतो. एरवी हे सगळं साईटवर असतं आणि जेव्हा आम्हाला पूजा वगैरे करायची असते किंवा काही असेल तर ते मिस्टर घरी आणतात आदल्या दिवशीच आणि सकाळी धुवायचं वगैरे त्यांच्याकडेच कामं असतं. तर कामं अशी थोडीशी वाटून घेतली तर पटकन होतात, नाहीतर सगळं आपणच करायचं म्हटलं की वेळ लागतो. तर इथं सगळ्या जे काही साहित्य आहे त्यांना सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आहे मी. फुलं वाहिली, धने, तांदूळ, साखर हे पण वाहून घेतलं. आणि नंतर मग मी कोणती पण पूजा केली की म्हणजे आरती नाही म्हटली तरी चालेल, पण मी ते म्हणजे कापूर लावून सगळ्या म्हणजे ओवाळून वगैरे घेते. आणि कर्पूर गौरम म्हणायची सवय लागली आम्हाला, मुलांना पण ते पाठ झालं आहे तर ते म्हणून घेते. तर आराध्याचं इथं चाललं होतं की मी जायचं आरती करणार, मीच करणार. तर म्हटलं ठीक आहे बाई, तुला करायची तर तू कर. आरती वगैरे झाली, सगळं म्हणजे पूजा वगैरे झाली. मी क्लिनिंगची पण कामं करून घेतली आणि मग 10:30 पावणे 11 वाजता ह्या सगळ्या परड्या वगैरे आल्या. तर मग मी त्या सगळ्या परड्या भरल्या. पीठ, मीठ, त्यात म्हणजे 1-1 रुपयाचं नाणं वगैरे पण टाकतात. आणि मग नैवेद्य जो आपण केला आहे तो, तर ते सगळं करून घेतलं मी. आणि ही सगळी छोटी छोटी मुलं ह्या परड्या घेऊन फिरत होती. तर 5 परड्या छान अशा भेटल्या मला. 1 कोटंबा होता तर ते सगळं मी व्यवस्थित करून घेतलं. आणि नंतर मग घट वगैरे पण हलवून घेतला. जो काही आपला घट असतो आणि ज्या काही परड्या आणलेल्या असतात त्यांना सगळ्यांना असं ओवाळून नारळ फोडतात, दही आणि भाताचा नैवेद्य म्हणजे ओततात त्या घटात. आणि नंतर मग तो घट हलवला जातो. तर मुलं आली होती 5 तर त्यांच्याकडनंच मी हे सगळं करून घेतलं. सकाळी लवकर केलं असतं तर मिस्टर होते, पण आता म्हणजे उशीर झाला. उशीर म्हणजे 10:30 पावणे 11 वाजले. त्यामुळे मिस्टर काय नाही, तर या मुलांकडनंच मी घट वगैरे हलवून घेतला. तर सगळी अशी छोटी छोटीच होती तर कॉमेडी चाललेली होती. आणि मग नंतर तळी पण उचलून घेतली. तर या रूढी परंपरा आमच्या इकडे आहेत आणि आम्ही त्या छान असे फॉलो करतो. संध्याकाळी मग आराध्याचं स्टोरी मला ती सांगत होती समजून आणि इतकी छान प्रकारे सांगत होती ना ती. तर म्हटलं चला संध्याकाळचा असं म्हणजे व्हिडिओचा शेवट या म्हणजे स्टोरीने झाला पाहिजे. त्यामुळे मग मी हे पण थोडंसं शूट केलं. चला तर मग असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहीन. तोपर्यंत सर्वांना श्री गुरुदेव दत्त आणि बाय बाय. आणि आराध्याची थोडीशी स्टोरी नक्की ऐका. आन्सर्स क्वेश्चन्सला भेऊन त्या असं गेला पळू. अजून मग तर आता मग काय होतं, तो बोलला की इन शेप. आता त्याला लाज पण नाही वाटली ते तसं करून गेला. हाऊ कॅन सच अ मॅन बी द शेफ. असा माणूस कसं काय चीफ मिनिस्टर होऊ शकतो. क्वेश्चन द मिनिस्टर. असा मिनिस्टर बोलला. अजून just then everyone had a sheep beating. They ran to see Bilbo. तर असं शिपचा वरडायचा त्या कोर्टरूम मधून आवाज येत होता. तर मग ते सगळे जे कोर्टरूम मध्ये बसले होते ना, म्हणजे ह्याच्यामध्ये असं महाराजांचं बसायचं असं म्हणजे जे असतं ना अकबरचं बसायचं सीट ते, त्याच्या
तिथं होते ना ते सगळे कोर्टरूम मध्ये गेल्या. ते कोर्टरूम मध्ये गेल्यानंतर त्यांनी बघितलं तर तिथं ना असं शिप असते ना त्याचा बोर्डायचा आवाज येत होता. तर मग त्याचा दे अजून मग पुलिंग अ शिप अँड अ ब्लॅकस्मिथ इनटू द कोर्ट. काय झालं तिथं ती बघायला गेलते ना तर तिथं ना ती जी बिरबल होता ना ब्लॅकस्मिथ म्हणजे ते लोखंडी स्टिक म्हणजे स्टिक असते ना त्याच्याने बिरबलला शिपला मारत होता म्हणून त्याचा आवाज येत होता. तसं कोर्टरूम मध्ये द किंग गेव